नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। शाबू मिरची आणि शेंगदाणे एकत्र करून बघूया किती मस्त असं आपलं उपासाला होतं। मी रात्रभर शाबू भिजत ठेवला होता। शाबू फुगून चांगला व्यवस्थित झालाय। शेंगदाणे मी पहिलेच भाजून घेतलेला आहे। तर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून मिरची घालूया आपण। मिरची शेंगदाणे आपण एकदम वाटून घेणार आहे। टेस्ट छान येते आपल्या उपासाच्या पदार्थाला, खिचडीला। तर आपण आज वेगळ्या पद्धतीने खिचडी बनवतोय। एक हिरवी मिरची घालून घेतली आणि दरदरीत वाटून घेतले बघा। शेंगदाणे कधी पण असं दरदरीत वाटून घ्यायचं आपण शाबू करताना। जेवढं शेंगदाणे थोडंसं जाड वाटेल तेवढी छान शाबू होते आपली, म्हणजे खिचडी होते। कढई घेतले, कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालूया। तेल आपलं चांगलं गरम होतंय। आपण त्याच्यात 4-5 बटाटे मी साल काढून घेतले, ती घालूया। घातल्यानंतर वरून मीठ घालूया। मीठ घालून सगळं व्यवस्थित हलवून घेऊया। बटाटे आपल्याला वापरून घ्यायचे त्यासाठी आपण वरून झाकण ठेवूया। तर बटाटे वापरले ते बघूया आपण। परत एकदा हलवून घेऊया तळापासून, बटाटा आपलं कडेला लागणार नाही। थोडंसं कच्चा आहे अजून बटाटा। परत आपण एकदा झाकण ठेवायचं 1 मिनिटभर आणि आपण परत बघूया। बटाट्याचा कलर पण थोडासा बदलला आहे बघा, तांबूस कलर व्हायला लागला। तर आता आपलं बटाटा चांगलं शिजलंय, म्हणजे वापरून झालंय। त्याच्यामध्ये आपण शाबू घालूया। ही रात्र पण भिजवून ठेवलाय शाबू, किती फुगून वरती आलाय बघा। शाबू घालून मिक्स करून घेऊया आपण। अशा पद्धतीने एकदा तुम्ही खिचडी करून बघा, मस्त अशी मोकळी खिचडी होते। अजिबात चिकट होत नाही आणि खायावशी वाटणारी खिचडी होते बघा। मिक्स करून घेऊया चांगलं बटाट्यामध्ये शाबू। आता आपण दाण्याचा कोट घालूया। मिरची आणि शेंगदाणा आपण बारीक करून घेतल्या। तर मिरची शेंगदाण्यासंग अशी बारीक करून घेतली ना, टेस्ट छान येते शाबूला। एकसारखी सगळीकडे मिरची लागते बघा। आणि आपण चिरून घातली मिरची तर कुठेतरीच अशी लागते मिरची, आणि अशी वाटून घातलेली मिरची सगळी शाबूला आपल्याला लागते बघा। शाबू आपल्याला खाऊ पण वाटतं खिचडी। आणि पोपटी कलरच्या जास्त मिरची तिखट नसते त्या, म्हणून मी एकच मिरची घातली हिरवी आणि पोपटी 4 घातले त्या। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मी करू शकताय। चवीपुरतं मीठ घालूया आपण। बटाट्याला पण पहिलं मीठ घातलेलं आहे। मीठ घालून परत एकदा मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया तळापासून। खिचडी जेवढी चांगली छान भाजेल ना, तेवढी चवीला पण अप्रतिम लागते। एक वाफ काढून घेऊया आपण, मिनिटभर झाकण ठेवून। खिचडी चांगली छान अशी वाफवली बघा आपली। परत तळापासून हलवून घेऊया। वरून हिरवी मिरची आणि शेंगदाणे थोडंसं घालूया आपण। टेस्ट छान येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते। अशा पद्धतीने मी साबुदाण्याची खिचडी केली आहे। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटू।